तर आज मला कुठल्या गावचा बैल आहे? बोंगावली कुठे आलं? तालुका जिल्हा सांगा की. तालुका बोर जिल्हा पुणे. बघा हा पुण्यावरून बैल आहे. बैलाचं नाव काय? रावल्या. राहुल्या. किती नंबर गट मध्ये पास झाला? 8 नंबर गट मध्ये. आतापर्यंत किती फायनल आहेत? आतापर्यंत आदत दुसऱ्यात बऱ्याच फायनल आहेत. तरी अंदाजे 2-4 फायनल आहेत आदत दुसऱ्यात. आदत दुसऱ्या. त्या दिवशी लोणंदला 1 नंबर केला. एक नंबर केला लोणंदला. ओपनला का? ओपनला. आज काय सोन्या उर्फ दोन्ही त्या बायला शेनवडीच्या दोन्ही वर आज पळलाय बघा. जवळजवळ 7-8-10 फायनल आहे या राहुल्याचे. आणि जवळजवळ तो 100-200 किलोमीटरच्या अंतरानं हा बैल इथं पळायला आपल्या जायगाव केसरीमध्ये आणि 8 मध्ये गट पास झालाय. गाडी कुणाच्या नावाने पळते आता? अगोदर आता तुम्ही गुलाल केलं. हा, गाडी कुणाच्या नावाने पळते? काळूबाई प्रसन्न स्वाती बांडे, गाडा मालकीन बोंगावली. ड्रायव्हर कोण असतो? आमच्याकडे रुपे ड्रायव्हर, गणेश ड्रायव्हर कोणी असतो. नियोजन कसं असतं? नियोजन बैलाचं घरचं म्हणा, घरी म्हणजे घरचे बघतात नियोजन. मंगेश पापड आणि अभिजित पापड ते करतात. बैलाचे नियोजन मैदानात ते करतात. कुठल्या मैदानात नंदी गेला? कुठल्या मैदानात नंदी गेला? आतापर्यंत सगळीकडे गेलाय. तिकडे खाली सांगली पर्यंत, परत बारामती, परत ह्याला आपलं काय मुंबईला पण जाऊन आलाय. परत घाटावर इकडं आपलं काय खानापूरचं तिकडं आपलं पेडगाव, कुशेगाव, परत इथं खटाव मध्ये 1 नंबर कुठे केलाय? आता त्या दिवशी लोणंदला केला 1 तारखेला. ओपन मध्ये त्याच्या अगोदरचे कुठले गुलाल कुठल्या आपल्या कुमट्यात गुलाल आहे. परत आमच्या इथे बोर मध्ये, परत आपल्या विट्यात गुलाल आहे. विट्यात शेवटचा झाला 7वा. विट्यात स्वामी म्हणून होता. स्वामी गेल्या वर्षी नाही दुसरा स्वामी. ह्या वर्षी 2 गुलाल केलेत. इथं कोणाकोणावर पळाय? तिथं आमचे बुलेट वर पळलाय. दोंजाची तिथं 1 केलता लोणंद मध्ये. दोंजाची 1 केलता. परत कटपळला केला तिथं 3 केलता. आता एवढा गुलाल घेतले तर तुम्हाला अडचणी काय येते? एवढा आता बैल पळतो आपला, कारण की आता गट नंबर 8 मध्ये बघितलं तर सुट्टा निकाल घेतला 3 टांग्याने जवळपास. तर तुम्हाला अडचणी काय येते? पायऱ्यासाठीच अडचणी. बैल पळतो. बैल अजूनपर्यंत एकदा बी असं तासाला शिवला नाही आतापर्यंत. पळलोय आणि निकाल सुट्टाच येत आतापर्यंत. 70-80 मैदान खेळला असेल, एकदा बी फाटे सोडून गेला नाही. सुट्टा बैल पुढच्या शल्य पळतो. आता झालं 2 महिने झालं खाल्ली पण निघतो. म्हणजे कुठल्या खांदे? 2 खांदे पळतो. उजवीकडे आणि 2 खांदे आतनी. उजवीकडे लागले तरी पळतो. उजवी आज 1 नंबरच पळाली गाडी. कडनीच गाडी असून सुद्धा 1 नंबर पळाली. तर दुसरा खोंड होता आमच्या ओपनच्या मैदानाला. दुसरा खोंड होता म्हणजे माळशिरस मुळे झाला. ती गाडी आमच्या गटात होती तेव्हा आमची गाडी मारली होती त्या बैलांनी. आम्ही त्यांना बैल मागितला होता. आजच्या मैदानाला आमच्या इथं तालुक्यात मैदान आहे बोर मध्ये, पण ते म्हणले आमच्या जवळ मैदान आहे, मग तिकडून आम्ही इकडे आलो. ड्रायव्हर कोण होते? सोन्या ड्रायव्हर खटावचा. अजून तुम्हाला काय अडचणी येते की जेणेकरून की दुसऱ्या नंदीला जरी किंवा मालकांना सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगचाल? काय नाही, बैल तर उघडाच पाळताना दिसतोय लोकांना. सगळीच म्हणतात बैल पळतोय मग पायऱ्या कावत नाही. आता आपण सगळ्यांना टॉपच्या बैलांना मागितले बैल, पण पायऱ्या झाल्यात म्हणूनच सांगतात ना लोक. आज आमच्या इथं बी 2 पावते गेलते आम्ही, पण त्यांचा फोन आल्यामुळे इकडे आलो आम्ही. तिथं आमची 7व्या गटात 1 गाडी होती, 23 मध्ये 1 होती. बघा मित्रांनो, बैल पण मोठा आहे आणि बांधा पण बघू शकता आणि पैऱ्यासाठी पण त्यासनी भरपूर अडचणी येते त्या. तरी त्यांचा तुमचा नंबर सांगा, नाव आणि नंबर. 9960 91 11 31. अजून दुसरा कुठला नंबर एक द्यायचा असेल 9960 50 60 56. बघा मित्रांनो, पैऱ्यासाठी तुम्ही नंबर दिलेला आहे, कॉल करून त्या मालकाचे संपर्क साधू शकताय. आणि सेवेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि
चलिए पावती नसल्यामुळे त्या गाडीचा निकाल घ्यायचा सुटला सेमीफायनल या मैदानातला तोड सुटला आणि दोन मध्ये सुंदर असलेला चव्हाण दुसरा गोलाचा मानकरी नसिनी गोला सुंदर